गणेशोत्सव सणात रेल्वेच्या लाखो प्रवाशांना मोठी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे। रेल्वेच्या 12 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। हे 12 प्रकल्प कोणते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। लाखो प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखद व गतिमान होण्यासाठी लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे। रेल्वे मंत्रालयाने एकूण 16,240 कोटी रुपयांचे 12 प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाची माहिती दिली। डहाणू, विरार, मुंबई, नवी मुंबई या भागांसाठी हे रेल्वे प्रकल्प आहेत। या प्रकल्पामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे लोकलची गर्दी कमी होणार आहे। महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबई व परिसरात हे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत। कोणते आहेत ते 12 प्रकल्प जाणून घेऊया। CSTM ते कुर्ला 5वी आणि 6वी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6वी रेल्वे लाईन होणार आहे। 30 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे। हार्बर लाईन गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे। बोरिवली ते विरार 5वी आणि 6वी लाईन करण्यात येणार आहे। विरार ते डहाणू रोड 3री आणि 4थी लाईन करण्यात येणार आहे। 64 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे। पनवेलपासून कर्जतपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे। यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे। ऐरोली कळवा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे। 3.3 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे। वाशी, बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे। कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यानचा 4था रेल्वे मार्ग होणार आहे। 32 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे। कल्याण बदलापूर दरम्यान 3रा आणि 4था रेल्वे मार्ग होणार आहे। 14 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे। कल्याण कसारा 3री रेल्वे लाईन होणार आहे। यामुळे कल्याण कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होईल। वसई येथे इंजिन बदलावे लागते, त्यामुळे नायगाव जुई डबल कार्ड लाईन बांधण्यात येत आहे। त्याचा फायदा कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेला होणार आहे। निलजे ते कोपर दरम्यानच्या 5 किलोमीटरची कार्ड लाईन होणार आहे। वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल।